You'll be surprised to know if I tell you that homeopathic principle, like cures like, can be traced back to our ancient India. Yes, even if Dr. Samuel Hahnemann discovered homeopathy in 18th century, deep historical roots can be seen in both Western as well as our Indian traditions. आपल्या वेद पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो. आज मी एक श्लोक वाचून दाखवणार आहे भागवत महापुराणातला. आमयो यश्च भूतानां जयते येन सुव्रता तदेव याम्यहम द्रव्यम न पुनाती चिकित्सितम. याचा अर्थ त्यांनी एक्सप्लेन केलाय. ओ गुड सोल, डज नॉट अ थिंग अप्लाइड थेराप्युटिकली क्युअर अ डिझीज विच वॉज कॉज बाय दॅट व्हेरी सेम थिंग. सो हे लाईक क्युअर लाईकच नाही का? सगळ्यात सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या किचनमध्ये आपण बघतो की जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा आपल्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहतं, नाकातनं पाणी वाहतं, डोळे लाल होतात, शिंका येतात. पण हे सगळी लक्षणं तर आपल्याला सर्दीत पण होतात. पण म्हणून मग कांदा जर आपण योग्य पद्धतीने त्याला औषधी मार्गाने जर वापरला तर होमिओपॅथिक औषध तयार होतं एलियम सेपा, जे आम्ही सर्दीमध्ये बरेचदा वापर करतो पेशंटसाठी. म्हणून होमिओपॅथीला अजिबात सुडो सायन्स समजू नका. होमिओपॅथी इज व्हेरी मच बेस्ड ऑन सायंटिफिक नॅचरल लॉ ऑफ क्युअर, की जे पुरातन काळापासून आपण बघत आलेलो आहे.